आणि म्हणूनच तुझ्या घरच्या किंवा कुठल्याही प्रॉब्लेममुळे तुझ्यातले टॅलेंट वाया जाऊ नये असं खरोखर मनापासून वाटतं मला. आणि म्हणूनच जमत नसेल तर क्लास डिस्कंटिन्यू कर असं कधीच म्हणावंसं नाही वाटलं तुला. मला माहिती आहे मॅडम, पण मॅम यापुढे असं होणारही नाही. म्हणजे मॅडम, मला कधी वाटलंही नव्हतं की पुन्हा मला या क्लासला येता येईल. पण माझ्या मिस्टरांना जाणीव झाली की हा क्लास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. मॅम, त्यांनी मला परवानगी दिली आहे. मला म्हणाले की जा, तू तुझा आरजेचा क्लास पूर्ण कर. वाव, दॅट्स ग्रेट अनुप्रिया. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू सो मच मॅम. मॅम, आता मी अगदी मन लावून शिकेन. येस, आणि शक्यतो आता क्लास मिस करू नकोस. हे बघ अनुप्रिया, कुठल्याही बाईला संसार सांभाळून आपलं करिअर करताना पूर्ण वेळ देता येत नाही. पण एक गोष्ट मात्र बाईला अगदी परफेक्ट जमते, ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. त्यामुळे आता नीट टाइम मॅनेजमेंट कर, म्हणजे बघ कसलाही अडथळा येणार नाही. हो मॅम, तुम्ही हे जे काही सांगितलंय ना ते मी नीट लक्षात ठेवेन आणि करेन. आणि यापुढे क्लास बुडवणार नाही. येस. आणि माझं आरजे बनण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन. हा ताई बोल. निरंजन, ऐक ना, तुला कोणी दत्तो बाबा असं कोणी माहिती आहे का रे? हो माहितीये ना, अगं खूप फेमस आहे तो. अगं काय काय चमत्कार करतो, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, जाम पैसे छापतो ताई. हो. हो, आणि मी असं ऐकलंय की हा बाबा जरा लंपटच आहे. काय? असं असून सुद्धा लोक त्याच्याकडे जातात? लोकांचं काय ग, लोक कुणावरही विश्वास ठेवतात. हे पण तू का विचारतेस? त्या बाबाकडे जाण्याचा विचार करत नाही ना? नाही रे, मी नाही जाणार आहे, घरातले जाणार आहे. काय? जाऊ दे जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. तू फक्त आता मजा बघ. या पाटकर फॅमिलीला भिकेला लावायचं तुझं स्वप्न हा बाबा पूर्ण करतो की नाही. आणि याची सूत्रधार असेल सौ अनुप्रिया पाटकर. बरं, ओके, चल मी ठेवते. हा, बाय. दत्तो बाबा, आमची अनु येते हा तुमच्याकडे, तिच्यावर लक्ष असू द्या.